तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ आणि ही माझी बायको अनिका। आम्ही आज दोघेजण निघालो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे भिवंडीमध्ये, ते बघण्यासाठी आम्ही निघालो आहोत। डोंबिवलीहून निघून ठाकुर्ली मार्गे 90 फीट रोड कडून आम्ही कल्याणच्या दिशेने निघालो। या किल्ल्याचं नाव दुर्गाडी किल्ला असून या किल्ल्यावरती दुर्गा मातेचं मंदिर आहे। दुर्गा मातेचं मंदिर असल्यामुळे याला दुर्गाडी नाव पडलं असावं। होल्डर हलायला लागला आमचा, म्हणून टाईट करून दिला थोडा। चलो, अजून इतकं लांब जायचं आम्हाला। हे मंदिर भिवंडी तालुक्यामध्ये माराडेपाडा येथे आहे। महाराजांच्या जीवनावरती आधारित एक भव्य मंदिर आहे। तर मित्रांनो, फायनली आपण इथे पोहोचलो आहोत आणि हे दृश्य आहे मंदिराचं। हे जाताना गावामधून दिसणारं दृश्य आहे। तर मित्रांनो, पोहते खूप सुंदर आणि सुरेख आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण गेट जवळ पोहोचलो। ही श्री शंभूची मूर्ती समोर दिसते आणि हे किल्ल्याच्या स्वरूपात बांधलेलं हे मंदिर आहे। तर ही पार्किंगची जागा आहे। 20 रुपये। पोचला आहोत। मंदिराच्या बाहेर भव्य दिव्य असं महादेवांची मूर्ती स्थापन केलेली आहे। हे आहे एंट्रन्स। आजूबाजूचा परिसर तुम्ही मस्त पाहू शकता। ते 5 वाजता पोचलो। यायला थोडा लेट झाला। आम्हाला वाटलं की मंदिर बंद होईल, पण मंदिर 10 वाजता बंद होतं। चला मग आपण आता प्रवेश करूया। हे एक गेट आहे, तिथून एक्झिट आणि एंट्री तिथूनच होते। चला मग मित्रांनो, आता आपण आपल्या महाराजांचं दर्शन घेऊया। अयोध्येमध्ये श्रीरामाची मूर्ती ज्या शिल्पकाराने बनवली, त्या शिल्पकाराने आपल्या महाराजांची ही मूर्ती बनवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। ही आहे महासाहेबांची मूर्ती। चला मित्रांनो, आपण दर्शन घेऊया। ही आहे जगदंबे मातेची मूर्ती, तिचं पण आपण दर्शन घेऊया। इकडे आहे संग्रहालय। इकडे महाराजांच्या जीवनावर आधारित सुंदर असं चित्रीकरण केलेलं आहे। विविध प्रकारचे चित्रीकरण या संग्रहालयात केलेले आहे। त्या काळात वापरले जाणारे शस्त्र अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता। त्याच प्रकारे महाराजांच्या जीवनामध्ये जे घडले ते या संग्रहालयात दाखवलेलं आहे। आता रात्र झाली, आम्हाला पण निघायला लेट झाले, तुम्ही पाहू। मग आम्ही नाश्ता करून निघतोय बघा, चहा आणि वडापाव खाऊन निघतोय आम्ही। परतीचा प्रवास आता सुरू केला। चला मग भेटूया पुन्हा।